की स्वतः करप्शन करत नाही, सर्व काय एकदम ठीक कारभार करतो, ती इंटिग्रिटी, विश्वासार्हता. पण दुसऱ्यांनाही करप्शन करून देणार नाही, ते म्हणजे सचोटी. मग याचंच एक उदाहरण, एक पिक्चर होता, खाकी पिक्चर होता, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, तुषार कपूर वगैरे, ते त्यांचा मूवी. आणि त्या मूवीमध्ये अक्षय कुमार थोडा करप्ट पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे. अमिताभ बच्चन हा खूप एकदम ऑनेस्ट, इंटिग्रल, म्हणजे विश्वासार्ह पोलीस ऑफिसर. आणि शेवटी पिक्चरच्या त्या दोघांमध्ये काहीतरी आर्ग्युमेंट्स होतात. अक्षय कुमार अमिताभवर काही आड घेतो. मग ते आड घेतल्यावर तुषार कपूर म्हणतो की हा एवढा रेप्युटेड ऑफिसर आहे, तू त्यांच्यावर आड कसं घेऊ शकतोस. तो थोडा क्रिटिसाइज करतो. तर मग अक्षय कुमार त्याच्यावर रिप्लाय करतो एका वाक्यामध्ये, जो मी म्हणतो की त्याच्या त्या एका वाक्यामध्ये इंटिग्रिटी आणि प्रोबिडिटीतला फरक, विश्वासार्ह आणि सचोटीतला खूप व्यवस्थित सांगितला आहे. कि माना इन्होंने जिंदगी में कभी कुछ खाया नहीं है, म्हणजे एकदम विश्वासार्ह की हा माणूस अजिबात करप्शन करत नाही. माना इन्होंने जिंदगी में कभी कुछ खाया नहीं है, पर इन्होंने जिंदगी में कभी कुछ किया भी नहीं है. की दुसऱ्यांना थांबवण्यासाठी करप्शन पासून, किंवा जी सगळी सिस्टीम आहे त्याला सुधारण्यासाठी जर तुम्ही काहीच करत नसाल, तर मग ते सचोटी, ओके, ही प्रशासनामध्ये कमी पडते तुमच्या बाजूने. तो सचोटीचा कारभार करणे आणि इंटिग्रिटी, विश्वासार्ह कारभार, दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत. तर त्याचा एक एक्झाम्पल, तो अशा तुम्हाला एक्झाम्पल मधून ते कळलं पाहिजे. सो तुकाराम मुंडे सर जेव्हा नागपूरला गेल्या वर्षी अपॉइंटमेंट झाली त्यांची कलेक्टर म्हणून, आणि जेव्हा त्यांनी नागपूरचा चार्ज घेतला, पेपरमध्ये 1 महिन्यामध्ये न्यूज होती की त्यांनी नागपूरमधल्या एक अंडरवर्ल्ड डॉनचा बंगला, ओके, जाऊन पूर्ण जेसीबीनी पाडून टाकला. इलिगल कन्स्ट्रक्शन होतं ते. मग याच्या आधीच खूप आधीपासूनच सर्व नोटिसेस इश्यू झालेल्या. मग तेव्हा का तो बंगला पाडला गेला नाही? त्याच्या आधी जे अधिकारी आले प्रशासनातले, ते काय करत होते? जे खालचे प्रशासनातले बाकी लोक होते, ते काय करत होते? सो तुम्ही करप्शन करत नसाल वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही जर नियम जे आहेत, ओके, ते पूर्णपणे त्यांचं इम्प्लिमेंटेशन होतंय का नाही, होत नसेल तर ते करून घेणं, ओके, ह्या गोष्टी जर करत नसाल, तर मग तुमच्या फक्त विश्वासार्हतेचा फायदा काय? तर तुम्हाला सचोटीने कारभार करणारे अधिकारी पाहिजेत. आणि ते जे तुकाराम मुंडे सरांनी त्या उदाहरणातून दाखवून दिलं. सो